बघा, आज आपण सीटीएटला मोठ्या प्रमाणात विचारलं जातं समावेशी शिक्षा काय असते. समावेशी शिक्षेसंदर्भात मोठ्या प्रमाणात प्रश्न आपल्याला बघायला मिळतात आणि समावेशी शिक्षा जर तुम्ही सीटीएट मध्ये असेल त्यालाच ते उत्तर बरोबर सीटीएट मानते. तर या समावेशी शिक्षा काय या संदर्भात आपण थोडीशी आज माहिती मिळवणार आहोत. आता समावेशी शिक्षा म्हटलं तर त्याच्यानंतर हा जो पहिला पॉइंट येतो बाल केंद्रित शिक्षा. म्हणजे बाल केंद्रित शिक्षा म्हणजे मुलांना जे पण द्यायचं ते विद्यार्थी प्रथम असला पाहिजे. विद्यार्थी जर पहिला असेल म्हणजे शिक्षकाची भूमिका ही दुय्यम पाहिजे तर विद्यार्थ्याची भूमिका ही प्रथम पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याला जर समजा एखादा विषय समजत नसेल, एखादा टॉपिक जर त्याला समजत नसेल तर त्याला काय करायचं, नवनवीन अध्यापन पद्धती आणून किंवा एखादे बाहेरची पुस्तक आणून काय करायचं, त्याला मदत करायची तो टॉपिक समजण्यासाठी. याला म्हटलं जातं बाल केंद्रित शिक्षा. बाल केंद्रित शिक्षेमध्ये हे लक्षात ठेवायला जातं, समावेशी शिक्षा जेव्हा तुम्हाला वरती प्रश्न विचारला जाईल तर त्यापैकी तुम्हाला हे काय ऑप्शन मिळू शकते. बाल केंद्रित शिक्षा पण असू शकतं, विद्यार्थी सक्रिय असू शकतं, जिज्ञासू विद्यार्थी पाहिजे, रचनावादी विद्यार्थी पाहिजे, आलोचनात्मक सोचवाला पण विद्यार्थी पाहिजे. मी हे हळूहळू सगळे हे पॉईंट स्पष्ट करेल. म्हणजे समावेशी शिक्षामध्ये जर असा प्रश्न आला तर काय असतं, बाल केंद्रित शिक्षा पण पाहिजे. म्हणजे जे पण विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे ते विद्यार्थ्याला अनुसरून शिक्षकाला तुम्हाला विचारलं जातं का पाठ्यपुस्तक कसं बनवलं पाहिजे. तुम्हाला ऑप्शन दिला असेल शिक्षकांसाठी सोपे पाहिजे, तर नाही, शिक्षकांसाठी सोपे पाहिजे नाही, ते फक्त विद्यार्थ्यांसाठी ते पाठ्यपुस्तक सोपं पाहिजे. यालाच विचार करून पुस्तक तयार केलं जातं. यालाच म्हटलं जातं बाल केंद्रित शिक्षण म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट येतो विद्यार्थी सक्रिय. विद्यार्थी सक्रिय म्हणजे तुम्ही वर्गात शिकवत असताना विद्यार्थ्यांना काय पाहिजे, विद्यार्थी सक्रिय पाहिजे. म्हणजे तुम्ही वर्गात अध्यापन करताय आणि विद्यार्थी काहीतरी त्याच काहीतरी काम चालू आहे, म्हणजे विद्यार्थ्याची सक्रिय भूमिका आहे का, तर नाही आहे. तर विद्यार्थ्याची जर सक्रिय भूमिका पाहिजे तर विद्यार्थी ऍक्टिव्ह पाहिजे, त्याला आपण ऍक्टिव्ह म्हणतो. म्हणजे सीटीएट जेव्हा प्रश्न विचारते त्यावेळा असंच ऑप्शन त्यांचं बरोबर असतं ज्यामध्ये विद्यार्थी काय असेल, सक्रिय असेल, सक्रिय ऍक्टिव्ह. तुम्ही वर्गात फक्त शिकवत असाल आणि विद्यार्थी फक्त लक्ष न देता काही नाही त्याचं काहीतरी काम चालू आहे तर सीटीएट अशा उत्तराला मान्य करत नाही. त्यामुळे विद्यार्थी कसा पाहिजे, सक्रिय भूमिका. विद्यार्थ्याची भूमिका कशी पाहिजे, सक्रिय पाहिजे. तो काहीतरी कार्य करणारा पाहिजे. तो कार्य करणारा पाहिजे, ते ऐकून घेणारा पाहिजे, ते समजून घेणारा विद्यार्थी पाहिजे. जर असा असक्रिय जर म्हटलं तर विद्यार्थी तुम्हाला फसवण्यासाठी लावून देतील. याच्या पुढे विद्यार्थी कसा पाहिजे, असक्रिय पाहिजे. जर असक्रिय जर विद्यार्थी असला तर तो खरंच अध्ययन प्रभावी करेल का, अध्ययन प्रभावी होणार नाही. त्यामुळे जर आपलं अध्ययन प्रभावी व्हायचं असेल, त्याला जर समजून घ्यायचं असेल तर विद्यार्थ्याची भूमिका कशी पाहिजे, सक्रिय भूमिका पाहिजे. असक्रिय नको, सक्रिय भूमिका पाहिजे. त्याच्यानंतर पॉइंट आहे जिज्ञासू. आता म्हणजे विद्यार्थी कसा पाहिजे, काहीतरी जाणून घेणारा पाहिजे. जिज्ञासू म्हणजे काहीतरी जाणून घेणारा. जर एखाद्या विद्यार्थ्याला काही समजा तुम्ही एखादा टॉपिक शिकवला आणि त्याच्यावर जर त्याला काही प्रश्नच पडले नाही आणि जर प्रश्नच पडले नाही तो विद्यार्थी फक्त काय करायला लागला, फक्त जे शिक्षकांनी शिकवलं ते वहीमध्ये लिहून घेणं किंवा ते पुस्तक सांगितलं ते वाचून घेणं, जर असा जर विद्यार्थी असेल तर विद्यार्थी जर असा असला तर मग तो खरंच सक्रिय आहे का किंवा तो खरंच जिज्ञासू आहे का. तर मग विद्यार्थी कसा असला पाहिजे, प्रश्न विचारणारा विद्यार्थी पाहिजे. प्रश्न विचारणारा. वर्गात एखाद्या शिक्षकाने एखादा टॉपिक शिकवल्यानंतर शिक्षकाला काय केलं पाहिजे, ते विद्यार्थ्याने मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले पाहिजे. हे असंच का, हे तसंच का, हे तसंच का. याला म्हटलं जातं जिज्ञासू विद्यार्थी. म्हणजे विद्यार्थी कसा पाहिजे, प्रश्न विचारणारा. त्याच्यानंतर पॉइंट आले रचनावादी. आता रचनावादी म्हणजे काय, विद्यार्थ्याला समजा एखादे तुम्ही पाठ्यपुस्तक शिकवलं किंवा काही शिकवलं त्याच्यानंतर त्याच्या मनात पण काहीतरी कल्पना तयार झाल्या पाहिजे. याला रचना म्हणतात. म्हणजे रचनावादी म्हणजे त्याच्या मनाला पण काहीतरी वाटलं पाहिजे ना, हे असंच का, मग ही स्टेप, पुढची स्टेप काय असेल, ही त्याच्या पुढची स्टेप काय असेल, त्याच्या मनात जर अशा तो कल्पना मांडत असेल याला रचनावाद म्हटलं जातं. आणि विद्यार्थी कसा पाहिजे, रचनावादी. जर रचनावादी जर विद्यार्थी नसेल तर काय करेल, शिक्षकांनी जे शिकवलं तेच लक्षात ठेवायचं आणि त्यालाच अनुसरून. पण शिक्षकांनी हे का शिकवलं, याचं उत्तर हेच का आलं, त्याचं उत्तर तेच का आलं, हे रचनावादी विद्यार्थी पाहिजे. मग सीटीएट पण काय करते, ज्या वेळा तुम्हाला प्रश्न विचारला पाहिजे विद्यार्थी कसा असावा, मग तुम्हाला असं पण ऑप्शन येऊ शकतं, तर विद्यार्थी कसा असावा, रचनावादी असावा. रचनावादी, जिज्ञासू, विद्यार्थी सक्रिय, बाल केंद्रित, अशा प्रकारे खाली ऑप्शन देईल. तर विद्यार्थीची भूमिका कशी पाहिजे,
रचनावादी पण पाहिजे. जर रचनावादी नसली तर तो प्रश्न त्याला पडायला पाहिजे ना. त्याच्यानंतर एक ऑप्शन दिले आलोचनात्मक सोच. आता आलोचनात्मक सोच म्हणजे बघा, हिंदीमध्ये असे काही प्रश्न शब्द येतात, ते शब्द तुम्हाला कन्फ्युज करून जातात का काय बाई वेगळे शब्द आहे. आलोचनात्मक सोच काय असते? आलोचनात्मक सोच बघा, सीडीपी मध्ये पेपर 1 ज्याचा होता त्याच्यामध्ये आलोचनात्मक सोच म्हणजे काय, एखाद्या कन्सेप्ट संदर्भात तुम्ही वेगवेगळ्या संदर्भात विचार करणे, वेगवेगळ्या संदर्भात त्याच्या कल्पना मांडणे, त्याला आलोचनात्मक सोच म्हणतात. म्हणजे जसं अपसारी प्रश्न आहे ना, तशाच प्रकारचे आलोचनात्मक सोच आहे. म्हणजे एखाद्या उदाहरणार्थ एखाद्या गड किल्ल्याची तुम्ही माहिती अभ्यासताय आणि माहिती अभ्यासताना बघा, गड किल्ल्यावर पूर्वी काय होतं, पाण्याचा स्रोतसाठी टाके केले जात होते. टाके म्हणजे ते पाणी साठवायचं. मग हे पाणीच का साठवलं जात असेल आणि याच्यातच का साठवलं गेलं असेल आणि हे पाणी कुठून येत असेल, अशा प्रकारचे त्याचे विचार व्यक्त झाले पाहिजे, त्याने विचार व्यक्त केले पाहिजे. अभिव्यक्त करणारा विद्यार्थी पाहिजे, प्रश्न विचारणारा विद्यार्थी पाहिजे. आलोचनात्मक सोच म्हणजे तो वेगवेगळ्या प्रकारे तो विचार करणारा पण विद्यार्थी पाहिजे. मग ज्या वेळा तुम्हाला समावेशी कक्षा असा काही प्रश्न येईल किंवा विद्यार्थी वर्गात कसा पाहिजे, तर तुम्हाला वर्गात विद्यार्थी कसा पाहिजे याच्यापैकी एकच ऑप्शन तुम्हाला दिलं जाईल. जे बरोबर उत्तर असेल तुमचं कसं असेल, बालकेंद्रित. बरोबर, हे असे बालकेंद्रितला प्रश्न कसा विचारला जाईल का वर्गात शिक्षण कसं पाहिजे, तर बालकेंद्रित पाहिजे. विद्यार्थ्याची भूमिका कशी पाहिजे, सक्रिय पाहिजे, जिज्ञासू पाहिजे, रचनावादी पाहिजे, आलोचनात्मक सोचवाला विद्यार्थी पाहिजे. अशाच प्रकारे सीटेट तुम्हाला हिंदीमध्ये प्रश्न विचारते. ते फक्त तुम्ही मराठीमध्ये समजून जर घेतले, त्याचे उत्तर तुम्ही देऊ शकतात. प्रश्न पूछने वाला विद्यार्थी कैसा चाहिए, प्रश्न पूछने वाला. म्हणजे शिक्षकाने शिकवलं त्याच्यावर फक्त वहीत लिहिणारा नको, तर त्याने काय केले पाहिजे, मोठ्या प्रमाणात शिक्षकाला प्रश्न विचारला पाहिजे. याचं उत्तर का आलं, त्याचं उत्तर ते काय आहे, हेच पुस्तक काय आहे, ते पुस्तक कोणतं. म्हणजे अशा प्रकारे आलोचनात्मक सोच. म्हणून तुम्हाला कळालं असेल की विद्यार्थ्याची भूमिका कशी पाहिजे. समावेशी शिक्षा म्हटले तर विद्यार्थ्यांच्या संदर्भात हे जे पॉइंट येतात, विद्यार्थी सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवा, विद्यार्थी कसा पाहिजे, ऍक्टिव्ह पाहिजे. आणि जो विद्यार्थी ऍक्टिव्ह असेल तेच ऑप्शन सीटेट बरोबर मानतं. तुम्ही जर दुसऱ्यावर, आता जर एखाद्याने विद्यार्थ्याची भूमिका असक्रिय पाहिजे, फसवण्यासाठी देतात असक्रिय, तुम्ही जर प्रश्न पूर्ण वाचला नाही तर असक्रियवर जर तुम्ही गोल करून आले तर तुम्हाला 0 मार्क मिळतील. त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला पॉझिटिव्ह विचारला जातो का निगेटिव्ह विचारला जातो हे पण लक्षात ठेवा. कधी कधी काय होईल, हाच समावेशी शिक्षा दिला असेल आणि याच्यामध्ये काय, इनमें से समावेशी शिक्षा का उदाहरण नाहीये, म्हणजे उदाहरण नाही आहे असा काही प्रश्न दिला असेल, हे तिघं बाल केंद्रित दिला असेल, विद्यार्थी सक्रिय, रचनावादी किंवा जिज्ञासू, हे 3 दिले असेल आणि एक काय दिले असेल, विद्यार्थी असक्रिय होना चाहिए. मग याच्यापैकी त्यांनी काय म्हटलं होतं, याच्यापैकी कोण नाहीये, तर काय, विद्यार्थी असक्रिय. मग अशा प्रकारे प्रश्न तुम्ही निगेटिव्ह जर विचारला, तुम्ही निगेटिव्ह पण उत्तर मिळवलं पाहिजे. म्हणजे तुमच्या जर विचार चांगला, तुम्ही जर कन्सेप्ट अभ्यासले असेल तर तुम्ही निगेटिव्ह पण उत्तर चांगल्या प्रकारे शोधू शकतात आणि देऊ शकतात. आणि याच्यामध्ये पाठ करायचं काहीच नाही. हे जर तुम्ही पाठ केलं तर तुम्ही 100% फसले. पाठ करणं नाही, फक्त विद्यार्थी आपल्याला ऍक्टिव्हेट पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं. आणि विद्यार्थ्या संदर्भात जे प्रश्न येतात, विद्यार्थ्यांच्या संदर्भात जी पेडोलॉजी विचारली जाते, पेडोलॉजी मध्ये तुम्हाला ह्याच प्रकारचे प्रश्न पाहायला मिळतात. आणि हेच प्रश्न तुम्हाला सीटेट मध्ये तुम्ही बघा, असेच प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात.